नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. काल भाऊंशी फोनवर बोलणं झालं आणि बाकीच्यांशीही आता मी बोलणार आहेच आहे. पण ते बोलण्याआधी हा विषय मांडावा असं माझ्या मनात आलं आणि ते आपल्या समोर मी बोलतोय. तुम्हाला आठवत असेल, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मी एक येऊन व्हिडिओ केला होता आणि सांगितलं होतं की हिंदूंचं प्रबोधन करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो नाहीत, अपयशी ठरलो आणि त्यामुळं हे अपयश वाट्याला आलेलं आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये रोज व्हिडिओ करून हिंदूंना जागं करण्याचा प्रयत्न करत होतो आणि हिंदुत्वाच्या आधारावर, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी एक है तो सेफ है म्हणत, बटेंगे तो कटेंगे असं सांगत आपण प्रत्येकाची जागृती करण्याचा प्रयत्न केला. अर्थात तो आमचा खारीचा वाटा होता. हिंदू जागा झाला आणि हिंदूंनी एकत्रितपणे मतदान वाढवलं. मतदानाचा परिणाम आपण बघितला. भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आणि 30 वर्षातल्या रेकॉर्ड ब्रेक जागा घेऊन भाजप विजयी झाला. समर्थकांच्या सहित 137 जागा भाजपच्या वाट्याला पडल्या. महायुती म्हणून तर असं प्रचंड बहुमत मिळालं की विरोधी पक्षाला जागाच उरली नाही. आता मी तुमची माफी मागतोय. चूक झाली, अबातोबा करतोय की तुम्हाला एवढं सांगण्यासाठी आम्ही आलो होतो. मंत्रिमंडळ स्थापन झाल्याबरोबर जो काही धिंगाणा, जो काही तमाशा या असंतुष्ट आत्म्यांनी चालू केलाय ना, ते बघून याचसाठी केला होता का अट्टहास असं वाटायला लागलंय. नाराज 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 ही शब्द ऐकल्यानंतर यांची लढाईच मंत्रिपद मिळवण्यासाठी होती की काय असं वाटायला लागलंय. नव्हती अशी लढाई. महाराष्ट्रातल्या सकल हिंदूंनी एकत्रित येऊन हिंदू रक्षणासाठीचं सरकार यावं यासाठी मतदान केलंय. यासाठी मतदान केलंय. कोण्या एका व्यक्तीला मंत्रिपद मिळावं, त्याला अमुक एक खातं मिळावं, नाही मिळालं तर तो नाराज व्हावा, यासाठी ही निवडणूक नव्हती. आणि मला वाटतं भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या आमदारांनी मिळून एक है तो सेफ है चा नारा दिला होता आणि मंत्रिपद मिळण्यापेक्षा सत्ता येणं महत्वाची आहे हा नारा लावला होता. आपला सगळ्यांचा अजेंडा काय होता? सगळ्यांचा अजेंडा काय होता? कसंही करून हिंदुत्वाच्या रक्षकांची सत्ता आणणे. ज्याने आतापर्यंत वेगवेगळ्या मार्गाने हिंदूंना डावललंय, हिंदूंना संपवलंय, हिंदूंवरती अन्याय केलाय, अशा माणसांना सत्तेच्या बाहेर ठेवणे. स्वाभाविक आहे, मंत्रिमंडळाची संख्या मर्यादित आहे. 40, 42, 43, फार फार तर 45 मंत्री करता येतील. त्यात 3 पक्षाला वाटा द्यायचा आहे म्हणजे भाजपच्या वाट्याला 20च मंत्री येणार आहेत. मी अन्य पक्षातल्या गोंधळाच्या विषयी बोलत नाही आहे या व्हिडिओत. भुजबळांना काय वाटतं त्याविषयी बोलत नाही आहे. तानाजी सावंत नाराज, अब्दुल सत्तार नाराज, त्याविषयी बोलत नाही आहे. भाजपच्या त्या नेत्यांविषयी बोलतोय ज्यांना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून आपल्यावर अन्याय झाला आहे, पक्ष आपला नाही असं वाटू लागलाय. काय फेसबुक पोस्ट येतात? ते संजय कुटेनी फेसबुक पोस्ट केली, मला कुटीला नीती आली नाही म्हणून मला नाकारलं गेलं का? कोण किती वेळेला बोललं यावर सुधीर मुनगंटीवार बोलू लागलेत. कित्येक नेते बोलू लागलेत, मला मिळालं नाही. महाराष्ट्रातल्या हिंदूंनी कोणाला मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करण्यासाठी मतदान केलं नव्हतं. तुमच्यापैकी कोणीही व्हा, पण या महाराष्ट्रातल्या हिंदूंना वाचवा. काय होत्या तुमच्या जाहिराती? भाजपच्या जाहिराती काय होत्या? इन्फ्रास्ट्रक्चरची डेव्हलपमेंट करू. भाजपची जाहिरात काय होती? हिंदूंचं रक्षण करू. भाजपची जाहिरात काय होती? एक है तो सेफ है. आणि याच मुद्द्यांवर तुम्ही मत मागायला आलेले होतात. अमक्याला अमुक मंत्री करू, तमक्याला तमुक मंत्री करू असं आश्वासन देऊन आमच्याकडून मतं घेतलीत का? नाही.
या आश्वासनावर तुम्ही सकल संत समाजाला, हिंदुत्ववाद्यांना, युट्यूबर्सना प्रचाराला लावलं होतं का? नाही. छाती ठोकपणे आम्ही सांगत आलो होतो की हिंदुत्ववाद्यांच्या मागे उभं राहायचंय, म्हणून तुमच्या मागे उभं राहायचंय. आणि आता आलेल्या सत्तेला गालबोट लावत अस्वस्थ करण्याचा प्रयत्न कोणी करणार असेल तर 2029 खूप लांब आहे. आत्तापासून त्या प्रचाराला सुरुवात करावी लागेल. जे नाराज म्हणून बंड करू इच्छितात त्यांना पराभूत करा. ही मोहीम राबवावी लागेल. त्यामुळे भाजपच्या बंडखोरांनी, भाजपच्या नाराजांनी याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. काही जणांची पदक काही काळापुरता देऊन दुसऱ्या काळात पुन्हा तुम्हाला घेणे, असं काही करत असेल तर नक्की करूया. ते नक्की करायला लावा. तुमच्या पक्षाला सांगा की 2-2.5 वर्ष यांना द्या, 2.5 वर्ष आम्हाला द्या, अजून वेगवेगळी लाभाची पद आहेत ती पदं मिळू द्या. तुम्हाला लाभ मिळावा आणि तुमच्या गाडीच्या डोक्यावर लाल दिवा लागावा यासाठी हिंदूंनी मतदान केलेलं नाही. तुमचे नखरे झेलण्यासाठी मतदान केलेलं नाही आहे. नखरे करणाऱ्यांनी करू नयेत. तुम्ही नखरे करत नाहीत म्हणून तुम्हाला मतदान केलंय. आणि एखादं पद मिळालं नाही म्हणून नखरे करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं की हिंदू जागा झालेला आहे. ज्याला बळ दिलंय त्याचं बळ काढून घेण्याची हिंमत सुद्धा हिंदूंच्या मध्ये असते. तुमच्या विरोधकांना तुम्ही संधी देताय, तुम्ही सांगताय की यांच्यात पटत नाहीये. कोणीही असो, वाढपी जवळचा झाला की अनेकांना लाभ होतो. आमचेही राग आहेत. राग कसे आहेत? धोरणांचे राग आहेत. काही धोरणांच्या मध्ये लोक जेव्हा बोलतात त्याचे राग येतात. म्हणजे अधिवेशनाला उपस्थित राहण्यापेक्षा भाजपच्या विधान परिषदेच्या आमदाराला रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत व्याख्यानं देत बसावं वाटतं. तेव्हा कळतं की यांची किती निष्ठा पक्षावर आहे. आपल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीपासून प्रेरणा घेऊन या आमदारांच्या बायका गाणे म्हणत फेसबुकवर फिरतात, तेव्हा कळतं की तुमचं प्रेम किती जास्त आहे. आणि यांनी नाराजी दाखवायची. ज्यांची आमदार होण्याची क्षमता नव्हती त्यांना पक्षाने तिकीट दिल्यावर हिंदूंनी मतदान करून आमदार केलं. सांगितलं ना बातम्यात, जे जिंकून आले त्यांनाच विश्वास नव्हता की आपण जिंकून येऊ का नाही. मग अशा माणसांनी काय काय आरोप केले गेले? ज्यांचा मुलगा विरोधात उभा होता त्याला मंत्री केलं गेलं. असे अनेक प्रसंग सांगता येतील अनेकांचे. कारण तुमच्यातली ग्रहछिद्र फार मोठी आहेत. तुमची राजी नाराजी, तुमचा असंतोष याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. असं बहुमत हिंदूंनी मिळून दिलेलं आहे. मी हिंदूंची बाजू घेऊन सांगतोय. असं बहुमत हिंदूंनी मिळून तुम्हाला दिलेलं आहे की 5 वर्ष निर्वेद सत्ता चालवा. आमच्या कल्याणाचा विचार करा, इन्फ्रास्ट्रक्चरच्या डेव्हलपमेंटचा विचार करा, महाराष्ट्राला उद्योगात आघाडीवर नेण्याचा विचार करा, महाराष्ट्राला इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठं करण्याचा विचार करा, महाराष्ट्राचं इकॉनॉमी वाढवण्याचा प्रयत्न करा, इथे हिंदूंच्या संरक्षणाचा विचार करा. जे मंत्री झालेत त्यांनी सुद्धा आपण मंत्री झालो म्हणजे फार काय झालो असं समजून वागण्याची गरज नाही आहे. जनतेने तुम्हाला निवडून दिलंय, त्या जनतेचा संदेश काय नीट ऐका. अन्यथा हे यश संपायला वेळ लागणार नाही हे लक्षात ठेवा. राजकीय महत्वाकांक्षांसाठी मिळालेलं हे बहुमत नाही आहे. महाराष्ट्राला उभ्या करण्याच्या आकांक्षाने दिलेलं हे बहुमत आहे. आणि पुन्हा नाराज होऊन काही अगळीक करणार असाल तर आत्तापासूनच सगळ्यांना मोहिमेवर निघावं लागेल. जे नाराज आहेत त्यांना पुढच्या निवडणुकीत पराभूत करा. नमस्कार.